बारामतीत पवार विरुद्ध पवार सामना होण्याची शक्यता 2029 साठी पवार कुटुंबातल्या इच्छुकांची मोर्चे बांधणी। जय पवारांचं बारामतीत गाव दौरे तर युगेंद्र पवारांकडूनही मोफत विहिरी खोदून मतांची जुळवाजुळव। दादा भुसेंच्या नाशिकमध्ये सामंतांचा उदय। उद्योगमंत्री उदय सामंत नाशिकचे संपर्क मंत्री। गटबाजी करणाऱ्यांना दादा भुसेंसमोर उदय सामंतांचा सज्जड दम। मुंबईत भाजप शिवसेनेचे वेगवेगळे नाले सफाई दौरे। आज शिवसेना तर उद्या भाजपकडून पाहणी दौरा। वेगवेगळ्या दौऱ्यांमुळे मतभेदाचीही चर्चा। बोगस मतदार शोधण्यासाठी भाजपची क्लीन स्वीप मोहीम। पश्चिम बंगाल नंतर आता महाराष्ट्रात एसआरआय मोहीम राबवली जाणार। लाडकी बहीण योजनेच्या थकीत हप्त्यांसाठी 2 आठवड्यांची प्रतीक्षा। ई-केवायसीमुळे रखडले मार्च आणि एप्रिलचे हप्ते। ई-केवायसी न केलेल्या महिलांना पैसे मिळणार नाहीत। वंदे मातरमला आता राष्ट्रगीता समान दर्जा। केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। वंदे मातरमचा अपमान केल्यास शिक्षा होणार। भंडाऱ्यातील जेवनाळा गावातील जिल्हा परिषद डिजिटल स्कूलची वेगळी ओळख। प्रवेशासाठी थेट परीक्षा। ग्रामीण शाळेची गुणवत्ता पाहून पालकांचा वाढता ओढा। नातीवर हात टाकणाऱ्या पुण्यातील पर्वतीमधल्या आजोबाला 8 मे पर्यंत कोठडी। पर्वती अत्याचार प्रकरणातील नराधमांची पोलीस कोठडीत रवानगी। पुण्याच्या थेऊरमध्ये नसरापूरच्या घटनेची पुनरावृत्ती। 6 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न। नराधम पोलिसांच्या ताब्यात। मुख्यमंत्रीपद न सोडणाऱ्या ममता दीदींमुळे घटनात्मक पेच। राज्यपालांच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष। ममता दीदींच्या निर्णयाला ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा। पश्चिम बंगालमध्ये सुवेंद्र अधिकारी यांच्या पीएची हत्या। मध्यग्राममध्ये गोळीबारात चंद्रनाथ रथ यांचा मृत्यू। कारमधून घरी परतणाऱ्या चंद्रनाथ यांच्यावर गोळीबार। तामिळनाडूत थलपती विजयकडून सत्ता स्थापनेचा दावा। पूर्ण बहुमत नसल्यानं आज होणारा शपथविधी पुढे ढकलल्याची चर्चा। स्थिर सरकारसाठी फोडाफोडीचं राजकारण होण्याची शक्यता।